नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलं आहे की आज आपण मुरमुऱ्यामध्ये तांदळाचे पीठ घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल आणि एकदा जर बनवली ना तर आठवड्यातून 3-4 वेळा बनवून खाल, इतकी पौष्टिक आहे. चला तर याचं आपल्याला काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला एका बाउलमध्ये 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत. आता हे मुरमुरे आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये मुरमुरे पडलेले असतात, एकतर ते नरम असतात किंवा चांगले असतात. तर नरम पडलेले मुरमुरे आपण वाया घालवतो, तर त्यापासून सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवून घेऊ शकता. तर पहा, मुरमुरे आपण स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेतले की या पाण्यामधून व्यवस्थित असे हे मुरमुरे निथळून काढून घेऊया. आता आमच्याकडे तर याला मुरमुरे म्हणतात, काही ठिकाणी याला चुरमुरे, कुरमुरे अशा वेगवेगळ्या नावाने किंवा लाह्यासुद्धा म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सर्व मुरमुरे आपण पाण्यातून निथळून काढून घेतले की आता यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्याच्यासोबतच याच वाटीने मोजून आपल्याला पाव वाटी यामध्ये दही घालायचं आहे. सोबतच आपल्याला यामध्ये 1 चमचा रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरला तरी चालेल. आता आपण यामध्ये पाणी घालूया, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. गरजेप्रमाणे जसं जसं लागेल ना तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. टोटल किती पाणी वापरलं ते मी तुम्हाला पुढे सांगते. सुरुवातीला 1 वाटी पाणी यामध्ये घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. छान असे एकजीव करून घ्यायचं आहे. आता पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज आहे. मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. पुन्हा अर्धी वाटी इथं मी पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालूया, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची झालेली आहे. मिश्रण अगदी घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही, अशा स्वरूपाचे इथे आपलं हे मुरमुऱ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे. आता लगेचच इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये तयार केलेलं हे संपूर्ण मिश्रण घालायचं आहे आणि आता आपण याला झाकण लावून मिक्सरला हे मिश्रण फिरवून घेऊया. तर पहा, अगदी मस्त स्मूथ असं मिश्रण आपण इथे बनवून घेतलेलं आहे. याचं बॅटर तयार केलेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पहा अशा स्वरूपाची झालेली आहे. आता लगेचच आपण हे मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. पहा, अशा स्वरूपाचं स्मूथ असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन काही जिन्नस घालायचे आहेत, जसे की बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोबतच शिमला मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता, जसे की गाजर असेल, बीट असेल किंवा ज्या काही भाज्या तुम्हाला आवडतात त्या यामध्ये घालू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आपलं अशा स्वरूपाचं हे फायनल बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये आपण सोडा, इनो काहीही वापरलेला नाही आणि वापरणार सुद्धा नाही. अशा स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार झालं. आता लगेचच गॅसवरती तवा ठेवूया. तवा व्यवस्थित असा गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आहे. तेलाऐवजी इथे तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालेल. तयार केलेलं बॅटर आपल्याला तव्यावरती घालायचं आहे. 1 पळी बॅटर घालायचं आणि अलगद हाताने याला पसरवून घ्यायचं आहे. जर असं पातळसर स्वरूपाचं हा डोसा आपल्याला तव्यावरती घालायचा आहे. जास्त जाड घालायचं नाही, जरा पातळ घालायचं आहे. आता गॅस मध्यम ठेवूया आणि हा डोसा व्यवस्थित भाजून घेऊया. डोसा घातल्यानंतर पहा, अगदी काही वेळातच यावरती छान अशी जाळी पडायला लागलेली आहे. आता 3-4 मिनिटाने खालची बाजू जरा भाजल्यासारखी वाटली की वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा डोसा पलटी करून घ्यायचा. पहा, डोसा खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असा भाजलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला मध्यम गॅसवरती भाजून घेऊया. गॅस मध्यमच ठेवायचा आहे, जेणेकरून यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ना ते व्यवस्थित असं शिजलं जातं. पहा, मस्त आपण दोन्ही बाजूने हा डोसा भाजून घेतलेला आहे. तर हा मुरमुऱ्यापासून आपण डोसा बनवलेला आहे. अगदी पौष्टिक आहे आणि कमीत कमी तेलामध्ये तयार होतं. हवं तेव्हा आपण बनवू शकतो. यासाठी आपल्याला अजिबात कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारचं फर्मेंटेशन करायची सुद्धा गरज पडत नाही. हवं तेव्हा आपण इन्स्टंट असा हा मुरमुऱ्याचा डोसा बनवू शकतो. इथे आपण आणखीन एक डोसा बनवून घेऊया.
एक पळी मिश्रण घालायचं आणि अलगद असं याला पसरवून घ्यायचं। पहा, सोडा इनो काही न वापरता सुद्धा आपले हे डोसे छान स्पॉन्ज आणि जाळीदार होतात। वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि डोसा पलटी करून घ्यायचा आहे। हे डोसे तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी 10-15 मिनिटांमध्ये तयार करू शकता। दोन्ही बाजूने आपण डोसा मस्त असा मध्यम गॅसवरती भाजून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या पौष्टिक, युनिक आणि भन्नाट अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारसुद्धा मानता येतील। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या अशा नवनवीन भन्नाट युनिक रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील। आपल्या चॅनेलवरती मी अशाच खूप साऱ्या पौष्टिक आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। मला खात्री आहे तुम्हाला आपल्या घरगुती भोजनच्या रेसिपीज जरूर आवडतील। आपण घेतलेल्या साहित्यांमध्ये आपले 3 ते 4 अशा मध्यम आकाराचे मुरमुऱ्याचे डोसे तयार होतात। तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर तुम्ही इथे साहित्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता। तर पहा, इथे आपण अशा पद्धतीने सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत। डोसे तयार केले। आता यासोबत खाण्यासाठी आपल्याला चटणीसुद्धा बनवायची आहे, त्याचीसुद्धा मी इन्स्टंट झटपट अशा चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। आता डोसे काढून घेतले, गॅसवरती कढई ठेवूया, यामध्ये तेल घालूया। तेल गरम झालं की यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालूया आणि आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेऊया। तर या डोस्यासोबत खाण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवू शकता, जसं की ओल्या नारळाची चटणी असेल, शेंगदाण्याची चटणी असेल किंवा सॉससोबत खाल्लं तरीसुद्धा चालेल। तर पहा, इथे कांदा आपण छान लालसर गुलाबी रंग होईपर्यंत परतवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत, तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घालते, तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरले तरीसुद्धा चालेल। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि व्यवस्थित असं यामध्ये परतवून घेऊया। आता यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि जिरे घालायचे आहेत आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन असा शिजला जातो। तर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। टोमॅटो जरा मऊसूद होईपर्यंत आपण यामध्ये परतवून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घालूया आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान आपण मऊसूद होईपर्यंत परतवून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला व्यवस्थित थंड करून घेऊया। आता हे पदार्थ थंड झाले की लगेच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालायचं आहे। यामध्ये आणखीन थोडंसं मीठ घालूया, परतताना मीठ घातलं होतं त्यामुळे बेताने मीठ घालायचं आहे। थोडंसं लाल तिखट घालूया, झाकण लावून आपण मिक्सरला याला बारीक सरसं वाटून घेऊया। पहा, अशा स्वरूपाची इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे। आता लगेच तयार झालेली चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्हाला घट्ट किंवा पातळ जशी चटणी आवडते त्यानुसार तुम्ही चटणी बनवून घेऊ शकता। यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण वापरून तुम्ही पातळ चटणी बनवू शकता। मस्त अशी चटणी तयार झाली। आता यावरती तडका घालायचा आहे, त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल कडकडीत असं गरम करून घेतलं। यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये 1 बेडगी मिरची घालायची आहे आणि लगेचच हा गरमागरम असा तडका आपल्याला चटणीवरती घालायचा आहे। यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी वापरलेला नाही। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त अशी आपली झटपट टोमॅटो कांद्याची चटणी तयार झालेली आहे। चवीलासुद्धा खूपच भन्नाट लागते। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा। जेव्हा ओला नारळ नसेल अशा वेळेस तुम्ही ही चटणी नक्की बनवून पहा। मस्त असे इथे आपले मुरमुऱ्याचे आणि तांदळाच्या पिठाचे डोसे आणि सोबतच चटणी तयार झालेली आहे। पाहू शकता हे डोसे अगदी पौष्टिक आहेत, चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतात, अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत। अगदी दिवसभर ठेवले तरीसुद्धा मऊसूद राहतात। तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग बाय बाय।